नमस्कार मंडळी. उपवास म्हटला की सगळ्यांच्या घरात साबुदाणा वडा हा हमखास बनवलाच जातो. पण काय होतं, कधी कधी तेलामध्ये वडा सोडल्यानंतर तो फुटतो, किंवा कधी कधी काय होतं की वडा बनवल्यानंतर तो क्रिस्पी असा राहत नाही, कुरकुरीत राहत नाही. अशा प्रकारे कुरकुरीत वडा आपल्याला बनवायचा आहे, तर मी काही टिप्स यामध्ये सांगणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ पाहताना सगळ्या गोष्टी फॉलो करा, म्हणजे तुमचा वडा हा क्रिस्पी आणि कुरकुरीत न फुटणारा असा होईल. चला तर मग आपण साबुदाण्याचे वडे बनवायला घेऊया. वडा बनवण्यासाठी मी इथे 1 बाउल भिजवलेला साबुदाणा घेतला आहे. एक इथे काळजी घ्यायची पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे साबुदाणा भिजवताना त्यामध्ये जास्त पाणी नसावे, जास्त ओलसर नसावा. आणि दुसरी टिप म्हणजे आपण त्या साबुदाण्याचा दाणा दाबल्यानंतर तो क्रश झाला पाहिजे. आता इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडलेले घेतले आहे. हातानेच मी याला मॅश करते आहे. छान असे व्यवस्थित मॅश होऊन जातात. तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल माझा, तर माझ्या चॅनलवर पटकन सबस्क्राईब करून घ्या. माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला त्यामुळे पटकन बघायला भेटतील. जर तुमच्या साबुदाण्यामध्ये थोडंसं पाणी एक्स्ट्राचं जर राहिलं तर काय करायचं माहिती आहे का, एक चाळणी घ्यायची, त्यामध्ये ते साबुदाणे टाकून घ्यायचे, म्हणजे जर एक्स्ट्राचं पाणी राहिलं तर ते खालच्या भांड्यामध्ये निघून जाईल. आता अशा प्रकारे मी दुसरा सुद्धा बटाटा मॅश करून घेतला आहे. मस्तपैकी हा मॅश करून घ्यायचा. मी हा बटाटा हातानेच मॅश केला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही किसणीचा सुद्धा वापर करू शकता. किसणीने सुद्धा पटकन मॅश होऊन जातो. आता यामध्ये मी भाजून बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट हा यामध्ये टाकून घेते आहे. हा अर्धा वाटी घेतलेला आहे. वाटलेली हिरवी मिरची मी यामध्ये टाकून घेते आहे. लाल तिखट कलरसाठी चवीपुरते मीठ आणि 1 चमचा मी यामध्ये साखर सुद्धा घातली आहे. वडे आपले क्रिस्पी होण्यासाठी मी साबुदाणा थोडासा भाजून मिक्सरला बारीक करून याची पावडर यामध्ये मिक्स करून घेतली आहे. त्यामुळे आपले साबुदाण्याचे वडे हे मस्तपैकी क्रिस्पी होणार आहे. आता यामध्ये थोडासा लिंबाचा रस सुद्धा मी यामध्ये घातलेला आहे. त्यामुळे छान असे वडे आपले चवीला लागणार आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. एकदम दाबून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले वडे ना तळताना फुटणार नाहीये. मस्तपैकी आपले वडे तळले जातील. ही एक महत्त्वाची टिप्स आपण लक्षात घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने आपण जर पीठ बघितलं तर वडा तयार होतोय, म्हणजे आपलं परफेक्ट असं तयार झालेलं आहे मिश्रण. आता आपण वडे बनवायला घेऊया. त्या अगोदर तेलाचा थोडासा हात लावायचा, म्हणजे पीठ आहे ना चिकटणार नाही हाताला. आणि थोडं दाबून असं पिठाचा आपण गोळा तयार करायचा आणि तो दोन्ही हाताने प्रेस करून असा छान असं दाबून घ्यायचा. वडे बनवताना असे थोडेसे चप्पटच आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले वडे हे तळताना फुटणार सुद्धा नाही. बघा, अशा पद्धतीने वडा तयार करून घ्यायचा. मी अजून एक तुम्हाला वडा बनवून दाखवतीये, म्हणजे तुम्हाला कळेल कसं बनवायचा. हे बघा, अशा पद्धतीने असा दाबून आपल्याला वडा चप्पट असा बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला जसा आकार हवा आहे, छोटे मोठे आकाराचे, त्या पद्धतीने तुम्ही वडे बनवून घ्यायचे. आपला वडा तयार झालेले आहेत. हे बघा, इतके वडे माझे तयार झालेले आहेत. 1 वाटी साबुदाण्याचे इतके वडे तयार झालेले आहेत. आता वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तेल मी आधीच गरम करायला ठेवले होते. एक वडा टाकून आपण हे वडे तळून घेणार आहोत. वडे तळताना आपण गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची, म्हणजे वडे छान असे तळले जातील. अगोदर लगेचच आपल्याला पलटी करायची नाही, त्यावरती थोडं झाऱ्याने तेल टाकून घ्यायचं आणि थोडेसे लालसर झाले की मग आपण ते पलटी करून घ्यायचे. पटकन जर पलटी करायला गेलो तर ते काय होणार, वडे खालच्या बाजूने कच्चेच राहतील आणि ते पलटी होणार नाही, चिटकून राहतील. म्हणून आपण अशा प्रकारे हे छान असे तळून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताच आहात की मी कशा पद्धतीने तळून घेते आहे. छान असे लालसर झाले, क्रिस्पी झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत. घाई करायची नाही, सगळं हळूवारपणे करायचं आहे. मस्तपैकी आपले वडे तळून झाले आहे.
आता मी हे काढून घेते आहे बघा। तुम्ही पाहिलंच असेल की आपला एकही वडा तेलामध्ये टाकल्यानंतर फुटला नाहीये, मस्तपैकी आपला वडा तळला गेला आहे। आता हे वडे मी काढून घेते आहे, एक्स्ट्राचं तेल यामधलं काढून घेतलं आहे। गरम गरम मस्तपैकी वडे आता प्लेटमध्ये आपण सर्व करूया। खाण्यासाठी मी मिरच्या पण तळल्या आहे, मस्तपैकी दही आणि खोबऱ्याची हिरवी चटणी मी बनवली आहे। तर मग मस्तपैकी वडे खायला तयार झाले आहे। चला पटकन आपण खाऊन घेऊया। आजच्या साबुदाण्याच्या वड्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक आणि कमेंट्स नक्की करा। मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही या वेळेला अशा पद्धतीने साबुदाण्याचा वडा नक्की करून बघा। तुमचा वडा कसा झाला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।